वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी करणार आहे खोबऱ्याची चटणी। ही जी लाल तिखट अशी चटणी आहे ना, सुकी चटणी, ही आपण कशी करायची यासाठी माझा हा आजचा व्हिडिओ पूर्ण पहा। यासाठी मी इथे खोबरं घेतलंय, एक पाव किलो खोबरं आहे, त्यासोबत एक 25 लसणाच्या पाकळ्या, तिखट आणि मीठ। तिखट तुम्ही चवीप्रमाणे घ्यायचं आहे। थोडं आपल्याला चिंच गूळ पण यामध्ये घालायचे, ते मी तुम्हाला पुढे सांगते किती आहे ते। आधी आपण काय करायचे, खोबरं याच्यामध्ये खलबत्त्यात कुटून घेतलंय मी, अगदी बारीक ह्याच्यामध्ये आपल्याला खलबत्त्यात हे कुटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण लसूणही असंच सेपरेट कुटून घ्यायचं आहे बारीक, नाही तर ती खोबऱ्यामध्ये होणार नाही बारीक म्हणून। मग काय करायचं, चवीप्रमाणे गूळ आणि चिंच घ्यायचे आणि लाल तिखट तर आपण आधी मगाशी घेतलंच होतं। आता लसणीमध्येच चिंच आणि गूळ घालायचे आणि लाल तिखट यासोबतच थोडं थोडं करून आपण जे खोबरं कुटून घेतलं होतं ते सगळं एकत्र करून आपण ह्याला एक मिक्स करणार आहोत, जेणेकरून चिंच गूळ लाल तिखट हे सर्व एकत्र मिक्स होईल। छान बारीक झाले, आपल्याला असं वाटते की त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे की मग काय करायचं, त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि कढईमध्ये अर्धा टेबलस्पून तेल घालून याला छान भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही जी खोबऱ्याची चटणी आहे ना, ही खराब नाही होणार। म्हणून आपण याला भाजून अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।